शिरसाळा मारुती येथील कोसळलेल्या कमानी संदर्भात योगराज कन्स्ट्रक्शन यांच्या संचालकाची माहिती। बुधवड तालुक्यातील जागृत असे असलेले शिरसाळा मारुती देवस्थान यांचे हिंगणा फाट्यावर असलेली कमान योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगर यांच्या डंपरच्या धडकेत खाली कोसळले होते। मात्र कमान खाली कोसळल्यामुळे परिसरातील काही हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्याची चर्चा परिसरात होती। मात्र या संदर्भात योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे यांनी ही घटना अनवधानाने घडली असल्याची बोलले आहे। मात्र ही कमान लवकरात लवकर भव्य दिव्य अशी उभारली जाईल असे योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे यांनी नागरिकांना व भाविकांना आश्वासित केले आहे। नेमके काय म्हणाले योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे, ऐकूया। जय श्रीराम, जय हनुमान। मी विनोद नामदेव सोनवणे, योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगर। मारुती राया संकट मोचक यांना माझा प्रणाम। सर्व हनुमान भक्तांना मी सांगू इच्छितो की प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान हिंगणा फाट्याजवळ होती। ती माझ्या डंपर ड्रायव्हरला कमानीचा उंचीचा अंदाज न आल्यामुळे कमानीला धक्का लागून कमान कोसळली। माझा किंवा माझ्या ड्रायव्हरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। अनावधानाने ही घटना घडलेली आहे। मारुती रायांना माझ्या हातूनच नवीन कमान बांधायची असेल म्हणून या प्रसंगाला मी माध्यम बनलो आहे। तरी मी नवीन भव्य सुंदर अशी स्वागत कमान लवकरच बांधून देणार आहे। मंदिराच्या विश्वासांना आधीच मी याची माहिती दिलेली आहे। माझ्या हातून कमानीचे बांधकाम होणार आहे हे मी माझे भाग्य समजतो। जी कमान होती त्यापेक्षा खूप भव्य दिव्य अशी कमान मी बांधून देणार असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात बांधकाम करावे लागणार आहे। त्याकरिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जागा देण्यासाठी मी विनंती करेल। तसेच माझ्या वाहनाच्या धडक्यात ही कमान जरी पडली नसती आणि हनुमान भक्तांनी जर मला नवीन कमान उभारण्याची मागणी केली असती तरी मी भव्य अशी कमान बांधून दिली असती। पंचक्रोशीतील जनतेला सुद्धा याची माहिती आहे। मी संप्रदायिक कुटुंबात जन्मलेला आहे। मला लहानपणापासूनच संप्रदायाची आवड आहे व मला अन्नदानाची ही खूप प्रमाणात आवड आहे। हिंगणा फाटा ते शिरसाळा हा 1.5 किलोमीटरचा रस्ता मला मिळालेला असून हा रस्ता 5.5 मीटरचा आधीचा आहे व नवीन रस्ता रुंदीकरण करून 12 मीटरचा करावायचा आहे। रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही। या शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामास विलंब होत आहे। या संदर्भात मी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा जेणेकरून मला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करता येईल। जय श्रीराम, जय